जय जगदंबे भक्तांनो, कसे आहात तुम्ही? आशा करते की तुम्ही सर्वजण बरे असाल. आज आपण जाणून घेणार आहोत, देवी देवताची पूजा करूनही समस्या का दूर होत नाही? तुम्ही पूजेत ही चूक करत नाही का? संकट दूर होण्यासाठी योग्य साधना कशी करावी? तर चला जाणून घेऊया. त्याच्या अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि व्हिडिओ आवडली तर लाईक जरूर करा. तर चला जाणून घेऊया. कितीही पूजा केली तरी संकट का संपत नाही? देवी देवताची पूजा करून ही समस्या का मिटत नाही? तुमच्या पूजेत ही चूक आहे का? संकट दूर होण्यासाठी योग्य साधना कशी करावी? संकट दूर न होण्याची कारणे. बऱ्याच जणांना वाटते की फूल, नारळ आणि मंत्र जप करून संकट दूर होतील. पण देवी देवताच्या उपासनेत फक्त ब्रह्म पूजेला महत्त्व नाही, तर आत्मशुद्धी आणि कर्मशुद्धी महत्त्वाची आहे. अविश्वास किंवा श्रद्धेचा अभाव ठेवणे, मनात शंका असणे तर साधना कधीही फळ देत नाही. देवी देवतावर पूर्ण विश्वास ठेवणे महत्त्वाचे आहे. कर्माचे परिणाम. संकट कधीकधी आपल्या भूतकाळातील वाईट कर्मामुळे येतात. फक्त पूजा करूनही कर्माचा परिणाम दूर होत नाही. कर्मशुद्धी हवी. उदाहरणार्थ, शेतकऱ्याने फक्त प्रार्थना केली पण पेरणी केली नाही तर पीक कसा येणार? योग्य उपासना कशी करावी? आत्मचिंतन करा. कोणते कर्म चुकीचे केले आहे? आपले दोष काय आहे? त्या दोषाचे प्रायश्चित घेणे महत्त्वाचे आहे. नियमित साधना आणि आत्मनुशासन. फक्त अमुक दिवशी पूजा न करता दररोज नियमित साधना करा. योग्य मंत्र आणि उपासनेचा मार्ग गुरूंकडून जाणून घ्या. दिव्य शक्तीशी संवाद साधा. देवी देवतांना मनापासून बोलून तुमच्या समस्या सांगा. कोणतीही साधना म्हणजे फक्त विधी नव्हे, तर भावनाची देवाणघेवाण आहे. तिसरा, संकट दूर करण्यासाठी काही खास उपाय. भीती आणि अडचणी दूर करण्यासाठी आई काळूबाई साधना शक्तिशाली मानली जाते. ओम क्रीम कालिकाय नमः हा मंत्र 108 वेळा जपा. हनुमान साधना. नकारात्मक ऊर्जा, शत्रूचा नाश आणि आत्मबल वाढवण्यासाठी हनुमान साधना उपयोगी आहे. दर मंगळवारी हनुमान चालीसा पठण करा. कर्मशुद्धी आणि साधना. सकाळी उठून स्वतःच्या कर्मावर लक्ष केंद्रित करा. सात्विक आहार, सकारात्मक विचार आणि चांगली कर्म हे संकट दूर करण्यासाठी महत्त्वाचे आहे. चौथा आहे प्रेक्षकासाठी संदेश. संकट कायम राहण्यामागे आपल्या कर्माची चूक असते. फक्त ब्रह्मपूजा नाही तर आतून शुद्धता आणि श्रद्धा आवश्यक आहे. देवाच्या उपासनेसोबत चांगली कर्म करा. साधना म्हणजे भक्ती आणि आत्मशुद्धीचा मार्ग आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब अवश्य करा आणि लाईक जरूर करा. तुम्हाला यावर अजून काही विशिष्ट महत्त्वे हवे असेल तर नक्की सांगा आणि कॉमेंट करा. धन्यवाद.